आणि पुन्हा एकदा पाहणार आहोत आता सविस्तर विशेष। क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरनं क्रिकेट जगतामध्ये यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली आणि त्यामुळेच केंद्र सरकारनं त्याला भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे। मात्र आता मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा पुतळा साकारण्यात येणार आहे। पाहणार आहोत त्याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट। क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर त्यानं क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण केला होता। क्रिकेटमधील अनेक विक्रम त्यानं मोडीत काढले, तर अनेक नवे विक्रम त्यानं आपल्या नावावर केले। आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक झळकावण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे। सचिन तेंडुलकर मैदानात उतरला की प्रतिस्पर्धी टीमला घाम फुटत असे। त्याच्या फलंदाजीच्या झंझावातासमोर प्रतिस्पर्धी टीम पाल्या पाचोळ्यासारखी भासत असे। त्यामुळेच क्रिकेटच्या चाहत्यांनी त्याला देवत्व बहाल केलेलं आहे। क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवणाऱ्या सचिन तेंडुलकरचा आता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येणार आहे। येत्या 24 एप्रिलला सचिन 50व्या वर्षात पदार्पण करत असून त्या दिवशी या पुतळ्याचं अनावरण केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून सचिनला त्याच्या वाढदिवशी हे अनोखं गिफ्ट दिलं जाणार आहे। किसी जगह पे आप जाते हो और एक अच्छी एनर्जी महसूस करते हो, अच्छी एनर्जी महसूस की वहाँ पे, क्योंकि स्टेडियम भी है बैकग्राउंड में, सारी चीज़ें वहाँ पे, तो एक अच्छी वाइब आई मुझे, इसलिए वो जगह सिलेक्ट की। क्रिकेटमधील योगदानासाठी केंद्र सरकारनं सचिन तेंडुलकरला यापूर्वीच देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलाय। तसंच वानखेडे स्टेडियममध्ये सचिनच्या नावाचं स्टँड आहे। आता वानखेडे स्टेडियममध्ये सचिनचा पुतळा बसवण्यात येणार आहे। क्रिकेट प्रेमींसाठी वानखेडे स्टेडियममध्ये हे नवं आकर्षण ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।